नमस्कार. मी अरविंद आठले. आज दत्त जयंती आहे आणि त्यानिमित्ताने माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना भेटायला मी आलेलो आहे. या ठिकाणी त्यांची समाधी आहे. आत मंदिरात प्रवेश करता करता समोर अण्णासाहेब पटवर्धन यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत तिथे. त्यांना अण्णासाहेब पटवर्धनांची पायरी म्हणतात. जशी ज्ञानेश्वरांच्या इथे महिपतबुवांची पायरी आहे, तशी ही अण्णासाहेबांची पायरी. समोरच लगेच स्वानाचं दर्शन झालं. आज योग गुरुवार. दोन्ही बाजूला हे द्वारपाल आहेत. मोठा प्रचंड असा आवार असणारा हा मठ आहे आणि समोर महाराजांची मूर्ती दिसते आहे त्यात प्रवेश करता करता. इथे हे लिहिलं आहे नरसिंह सरस्वती स्वामी मंदिर. मोठा आवार आहे आणि समोर समाधीच्या हे लांबूनच माया करणारं असं कासव आहे. इथे महाराजांच्या प्रतिमा आहेत वरच्या बाजूला आणि ही त्यांची समाधी. आज त्रिमुखी असा मुखवटा आहे या ठिकाणी, कारण ते दत्ताचे अवतार आहेत आणि त्याच्या मागे समाधीच्या मागे विठ्ठल रखुमाई त्यांचं ते आद्य दैवत. या वारकरी संप्रदायाचा मुद्दाम आळंदीला येऊन त्यांनी प्रसार केला. वारकरी संप्रदाय पुन्हा पुनर्जीवित केला आणि या ठिकाणी आज गुरुवार असल्यामुळे त्रिमुखी असा हा मुखवटा. अतिशय सुंदर अशी ही पूजा केलेली आहे या ठिकाणी. हे महिरप आहे सगळी चांदीची दरवाजावरची. आणि इकडे गणपती. आणि आता आपण मागच्या प्रदक्षिणेला जाणार आहोत. त्या ठिकाणी डाव्या बाजूला संक्षिप्त असं त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. आळंदीला त्यांनी काय केलं, त्यांचं एकंदर आयुष्य कसं काय गेलं, हे सगळं चरित्रात आहे. आणि मागे आता आपण प्रदक्षिणा घालायला जाणार आहोत. मागे औदुंबराचं वृक्ष आहे आणि या ठिकाणी शंकराची पिंडी आहे, जिचं तोंड ज्ञानेश्वरांकडे आहे. याचं एक वेगळा असं महत्त्व आहे, वैशिष्ट्य. आणि उजव्या बाजूला गणपती आहे आणि मध्ये दत्तांच्या पादुका आहेत. डाव्या बाजूला माधवबुवा गोडबोलेंची स्मारक आहे त्या ठिकाणी. त्या पादुका आहेत त्यांच्या संगमरवरी दगडामध्ये असलेल्या. रोज पूजा अर्चा होते या ठिकाणी त्यांची. हे त्यांचं वाक्य आहे, राम राम दोची अक्षरांचे काम. आणि हा त्यांचा फोटोग्राफ. प्रदक्षिणा घालत असतात आपण. कमी वेळेत आलो असल्यामुळे या ठिकाणी आज गर्दी नाही, तर प्रचंड गर्दी असते. प्रचंड मठाचा आवार आहे. मागच्या बाजूला गोडबोले बुवांचा पुतळा आहे, अर्धपुतळा. या ठिकाणी त्यांचं दहन झालेलं होतं. त्याच्या पलीकडे नदी आहे आपली. आणि या ठिकाणी गोविंद दत्तोपंत आठवले हे पहिले जे मठाचे प्रचारक होते, पहिले गादीवर जे बसले होते, त्यांचं स्मारक या ठिकाणी आहे. आता मठाला आपण प्रदक्षिणा घालत आलेलो आहोत. इथे गोमुख आहे आणि या भागामध्ये आता उरलेला मठ. गर्दी कमी असल्यामुळे हे चित्रण खूप सुंदर होत आहे. अतिशय सुंदर असा हा मुखवटा. महाराज प्रत्यक्ष आपल्याकडे पाहत असल्याचा आभास उत्पन्न करणारा प्रचंड मोठा आवार. पलीकडे ते मठ बांधत असतानाची विश्रांती स्थान त्यांचं जे आहे ते पलीकडे आहे. आता तिकडे आपण जाणार आहोत. शेजघर ज्याला आपण म्हणतो. इथे त्यांचे 3 प्रकारच्या फोटोग्राफ्स आहेत. आयुष्यभर त्यांनी विठ्ठलाचा प्रचार केला, वारकरी संप्रदायाला पुनरुज्जीवित केलं. आणि हे पद्मनाभ स्वामी त्यांचे पट्टशिष्य. या ठिकाणी त्यांचा ब्लॅक व्हाईट असलेला एक फोटोग्राफ ठेवलेला आहे आणि त्यांचे दुसरे पट्टशिष्य अण्णासाहेब पटवर्धन. खाली त्यांच्या तिथे पादुका आहेत.
आणि पुन्हा हा सगळा मठ आपण बघतो आहोत. प्रचंड मोठा आवार आहे. हजारोंच्या पंक्ती होतात उत्सवामध्ये. भव्य मठ आहे. जरूर तुम्ही पाहायला जाच एकदा तरी. महाराजांनी आश्वासन दिलं होतं की दत्त जयंतीला मी प्रत्यक्ष धुळ्याला हजर आहे. आणि या ठिकाणी